नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर आजची माझी स्वामींच्या लिखित नामजपाची सेवा करून झाली. त्याचबरोबर आज तुम्हाला सांगायचे आहे तर ते म्हणजे तुम्ही शास्त्रोक्त गुढीची पूजा कशी कराल, त्या पूजेला काय काय लागते ते सर्व नक्की ऐका. म्हणजे आधीच त्या गोष्टी जमा करता येतील व ऐन पूजेच्या वेळी कोणतीही वस्तू कमी पडायला नको. आता ही पूजा खूपच साधी असते, पण तरीही नवीन वर्षाची सुरुवात असल्याने त्यात आनंदाबरोबर कोणत्याही गोष्टीची कमी पडायला नको. या दिवशी बघा, चैत्र नवरात्री उत्सव देखील चालू होतो. गुढीच्या पूजेचे साहित्य: गुढीकरता पितळेचे, तांब्याचे किंवा चांदीचे भांडे घ्यावे. कडुलिंबाची फांदी, साखरेचा गाठीहार, जरीचा खण, कापड किंवा साडी. जर साडी नसेल तर काठ्यांचा ब्लाऊज पीस घेतला तरी चालतो. झेंडूच्या फुलांची माळ व वेळूची काठी इत्यादी साहित्य घेऊन गुढीला हळद कुंकू लावावे. दारावर आंब्याच्या पानांचा तोरण लावावा. या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा. शेवग्याच्या शेंगांची कढी करावी. याच दिवशी लहान मुलांच्या शाळेत पाटीपूजन, सरस्वती पूजन करावे. पाटीपूजनाची तयारी: पाटीवर चंद्रसूर्य, सरस्वतीची रांगोळी किंवा प्रत्यक्ष सरस्वती काढतात. हळद कुंकू, अक्षता, पैसे, सुपारी, फुले, गूळ, खोबरे, उदबत्ती, फळे वाहून त्याची पूजा करावी. या दिवशी सर्वांनी लवकर उठून घराची साफसफाई करून केर कचरा काढून अंगणात सडा वगैरे टाकून सर्वांनी सूर्योदयापूर्वीच अभ्यंग स्नान करून कडुलिंबाचा कोवळा पाला, फुले स्वच्छ धुवून गुढीच्या टोकाला सोवळे किंवा कोरे वस्त्र कडुलिंबाच्या पाल्यासहित बांधावे. त्यावर एक तांब्याचा कलश पालथा ठेवावा. त्याला साखरेचे कंकण, हार घालावे व पुढील ध्यानमंत्र म्हणावा. ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्टफलप्रद प्राप्तेस्मिन् मत्सरे नित्यं मदगृहे मंगलं कुरु. हा मंत्र म्हणून झाल्यावर ओम ब्रह्मध्वजाय नमः या मंत्राने सर्वांनी गुढीची पंचोपचार पूजा करावी. पूजा झाल्यावर गुढी घराबाहेर उंच ठिकाणी उभारावी. नंतर नवीन पंचांगाचे पूजन करावे. दुपारी सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या शेतात मध्यभागी खड्डा करून त्यात एक व्यक्ती जेवण करेल एवढा नैवेद्य सीतामाईला शेताला अर्पण करावा व नैवेद्य स्वीकारण्याची प्रार्थना करावी. नंतर एक वडाची मुळी व रंगारी हिरडा कुटुंब प्रमुखाने हातात धरून त्यावर एक माळ सामुदायिक श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. नंतर त्याची पंचोपचार पूजा करावी. त्या वस्तू लाल कापडात बांधून घराच्या प्रवेशद्वारावर चौकटीच्या खिळ्यास टांगाव्या. यामुळे घरातील सर्व व्यक्तींचे आजार व अनेक बाधा संकटे यापासून संरक्षण होत राहते. आता ही गुढी सायंकाळी 4 वाजण्यापूर्वी कधीही उतरावी. जवळपास श्रीरामांचे मंदिर असल्यास साखरेची माळ श्रीरामांना अर्पण करून यावे. गुढी उतरवण्यापूर्वी हळद कुंकू अक्षता वाहून तिची परत पूजा करावी. आजच्या दिवशी सर्व सेवेकऱ्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा कार्यात खरे सेवेकरी बनण्याचा संकल्प करावा. तसेच समर्थ महाराजांच्या सेवा कार्यात मिळालेले जीवन हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रसादच आहे आणि मिळत असलेले वैभवही महाराजांचे चरणोदक आहे. ही भावना, श्रद्धा दृढ करायची आहे व महाराजांच्या सेवा कार्यात स्वतःला झोकून द्यायचे आहे. असे झाले तरच गुढीपाडवा उत्सव खऱ्या अर्थाने साजरा केल्यासारखे होईल. या दिवसापासूनच म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा ते रामनवमी असे 9 दिवसांचे चैत्र नवरात्रही सुरू होते. त्यामुळे या दिवसापासून आपल्याला प्रत्येक घरात आवर्जून सगळ्यांनी अगदी चैत्र प्रतिपदा ते चैत्र पौर्णिमा असे 15 दिवस आपल्या कुलदेवतेची सेवा, आरत्या, कुळाचार करायचाच आहे. या दिवसांमध्ये आपल्याला श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे जास्तीत जास्त पारायणे करायचे आहेत. त्याचबरोबर आता जे युद्ध चालू आहे ते थांबवण्यासाठी केंद्रामध्ये गुरुमाऊलींच्या आज्ञेवरून जे सामूहिक श्री दुर्गा सप्तशतीचे पाठ प्रत्यंगिरा मंत्र लावून केले जात आहेत त्यातही आपला सहभाग ठेवावा. हा प्रत्यंगिरा मंत्र लावून आपण घरीही सेवा करू शकतो. श्री दुर्गा सप्तशतीच्या अध्यायाच्या प्रत्येक ओवीला व उवाच्यास
हा मंत्र एकदा म्हणावा. जर आपले कोणी नातेवाईक विदेशात असतील तर त्यांनाही हा मंत्र पाठवावा. जर त्यांच्याकडे ग्रंथ नसेल तर घरीच त्यांना माळेवर किंवा नुसताच हा मंत्र जपायला सांगावा. या मंत्राची अनुभूती 1999च्या भारत-पाकिस्तान कारगिल युद्धाच्या वेळी आली होती. त्यावेळी देखील अनेक महिलांनी गुरुमाऊलींच्या आज्ञेवरून दुर्गा सप्तशतीचे प्रत्यंगिरा मंत्र लावून पाठ केले होते व भारताचा विजय होऊन युद्ध थांबले होते. याच चैत्र नवरात्रीपासून रामनवमीपर्यंत श्रीरामांची रामरक्षा वाचण्यास आरंभ करावा. रामरक्षा रोज सकाळी न चुकता एकदा म्हटल्यास दिवसभर आपल्यावर त्याचे संरक्षण कवच राहते. ही रामरक्षा या चैत्र प्रतिपदेपासून ते श्री रामनवमीपर्यंत जर रोज 13 वेळा म्हटली तर ती सिद्ध होत असते. आता सिद्ध झाली की पाठच होते. मग आपण रोज एकदा हातात पाण्याचा ग्लास घेऊन त्यावर म्हणून ते तीर्थ घ्यावे किंवा नुसतेच पठण करावे. हा रामरक्षेचा उपाय म्हणजे आज आपल्याला रोज आवश्यक असलेले वज्रकवचच आहे. श्री मारुतीरायही त्यांच्या संकटकाळी श्रीरामांचेच स्मरण करतात. अशा प्रकारे चैत्रेचा गुढीपाडवा हा अनेक गोष्टींचा शुभारंभ आहे. या गुढीपाडव्याची एक कथा सांगितली जाते. प्रभू श्री रामचंद्र, लक्ष्मण, सीता यांनी 14 वर्षे वनवासात काढली. यावेळी भरत अयोध्येचे राज्य चालवित होता. तो श्री रामचंद्रांच्या परत येण्याचीच वाट पाहत होता. 14 वर्षे पूर्ण झाली. उद्या सकाळी ठरल्याप्रमाणे जर प्रभू श्री रामचंद्र आले नाहीत तर आपण स्वतःला जाळून घ्यायचे असे त्याने ठरवले. तशी तयारी देखील केली. पण मनोमन प्रभू श्रीराम, सीतामाई व लक्ष्मण यांचे स्मरण केले आणि तो चितेकडे निघाला. एवढ्यात नवल घडले. महाबली वीर हनुमान पुढे आले. भरतास वंदन करून त्यांनी श्री राम येत असल्याची सूचना दिली. भरताला खूप आनंद झाला. त्याने शत्रुघ्नाला सांगितले की संपूर्ण अयोध्या नगरी सजवा, श्रीरामांच्या स्वागताची तयारी करा. सर्वत्र आनंदी आनंद झाला. नंदीग्रामापासून अयोध्येपर्यंत लोकांनी सुगंधी पाण्याचा सडा टाकला. शंख, शिंगे, झांजा यांच्या आवाजाने सारे आकाश दुमदुमू लागले. श्रीरामांचे पुष्पक विमान खाली उतरले. भरत श्रीरामांच्या पादुका डोक्यावर घेऊन पुढे आला. भावाभावांची भेट झाली. ते दृश्य पाहून अयोध्यावासियांच्या डोळ्यात आनंदाश्रूंचा पूर लोटला. रामाने उचलोनी ते समयी, भरत दृढ धरिला हृदयी, तो देखावा काय वर्णावा. लोकांनी घरोघरी मोठ्या आनंदाने तोरणे बांधली, गुढ्या उभ्या केल्या व आपला आनंद व्यक्त केला. तोच हा दिवस म्हणजे गुढीपाडवा. तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली. तर अशा प्रकारे ही गुढीपाडव्याची कथा आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.